वंदनीय तथागत सम्यक संबुद्ध, वंदनीय सद्धम्म, वंदनीय श्रावक संघ, वंदनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन, त्रिवार वंदन। आज महामातांचा जयंती सोहळा, सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। सविनय जय भीम। जय भीम। आपल्या घरात एक आदर्शवत व्यक्तिमत्व असतं, ते व्यक्तिमत्व म्हणजे आपले वडील। आपण रांगड्या भाषेत त्यांना बाप असं म्हणतो। त्याच बापावर मी एक कविता सादर करत आहे। कवितेचं नाव आहे बाप। कवितेच्या शब्दाकडे लक्ष असू द्या। हळवी आई आणि खंबीर बाप, हळवी आई आणि खंबीर बाप, त्याला कितीही झाला ताप किंवा आला ताप तरी खंबीरपणे स्वतःला सावरून उभा राहतो कुटुंबासाठी। जरी लागली त्याला धाप तरी घरचा कणा असतो बाप, जरी लागली त्याला धाप तरी घरचा कणा असतो बाप। आईच्या राबण्यात, आईच्या वागण्यात, आईच्या रुसण्यात, आईच्या मागण्यात असतो जो थरकाप। आईच्या राबण्यात, आईच्या वागण्यात, आईच्या मागण्यात, आईच्या रुसण्यात असतो जो थरकाप, तोच आहे बाप। लहान ते साई मोठं संकट बापरे, लहान ते साई मोठं संकट बापरे, किती मोठा विश्वास रे, लेकरांच्या पाठीशी शाबासकीची थाप रे, लेकरांच्या पाठीशी शाबासकीची थाप रे। हीच एक आस रे, आमच्या पाठीशी आमचा बाप रे, आमच्या पाठीशी आमचा बाप रे। अंगावरच्या बंडीला 17 भोकं, अंगावरच्या बंडीला 17 भोकं, पण मन मात्र राजापेक्षा मोठं। कधीच खचत नाही कर्जाचं संकट पाहून मोठं, वेळ प्रसंगी मनक्यासारखं राहतो का। कर्जाचं संकट पाहून मोठं, वेळ प्रसंगी मनक्यासारखं राहतो का। करतो कुटुंबासाठीच थोडंफार, करतो कुटुंबासाठीच थोडंफार। असा आहे अभागी आमचा बाप, असा आहे अभागी आमचा बाप। असा 2 अक्षरांचा बाप पण त्याला किती व्याप, असा 2 अक्षरांचा बाप पण त्याला किती व्याप। बापाचे मोठेपण शब्दात नाही, बापाचे मोठेपण कवितेत नाही, बापाचे मोठेपण ग्रंथात नाही। बापाचे मोठेपण शब्दात नाही, बापाचे मोठेपण कवितेत नाही, बापाचे मोठेपण ग्रंथात नाही। बापाचे मोठेपण आहे त्याला सांभाळण्यात, त्याची सेवा करण्यात, उतार वयात त्याची काठी म्हणून आणि हक्काचा वारस म्हणून, आणि भविष्यात होणार तुम्ही बाप म्हणून, आणि भविष्यात होणार तुम्ही बाप म्हणून, तुम्ही बाप म्हणून।